तर दरवर्षी ही भेट नित्यनियमाने होते. नमस्कार, मी आहे स्नेहा आणि मी गेली होती तळेगावला माझ्या मित्रांसोबत राज आणि सोनल यांच्या गणपती दर्शनाला. ते दोघेही दरवर्षी न चुकता पूजेला घरी बोलवतात. सुबक दगडूशेठ गणपतीची मूर्ती आणि सुंदर अशा डेकोरेशनने तर मन वेधून घेतलं. मग दर्शन घेतलं आणि राजने मोदकाने भरलेलं ताटच पुढे ठेवलं. या भेटीची जास्त ओढ असते ती म्हणजे आजींना भेटण्याची. इतक्या उत्साही आणि दिलखुलास गप्पा मारतात त्या, हसून हसून तर पोटच दुखतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिल्ली सगळ्यांना जाऊन ग्रीट करते आणि तिचे लाड करून घेते. त्या दिवशी ना दर्शनासोबत गौराईची तयारीही बघायला मिळाली मला. दोन्ही उभ्या गौरींना व्यवस्थित साडी नेसलेली होती. घरातल्या बायकांची गौरीला तयार करण्यासाठी नुसती लगबग सुरू होती. बांगड्या दागिने घातल्यावर एकदा आजींचा फायनल रिव्ह्यू घेण्यात आला. स्त्रिया गौरी सजवतात आणि स्वतःमधल्या स्त्रीत्वाला पण. गौररूपी एक प्रकारे स्वतःच्या मुलींची, माहेरवशनींची आणि सुनांची घरातील लक्ष्मी समजून पूजा करतात. तिच्या हौशी मौजी पूर्ण करतात. मग आम्ही जेवणाच्या पंक्तीची वाट पाहत बसलो. तेवढ्यात हात धुण्यासाठी वरून पाईप काढलेला टेक्नॉलॉजिया दिसला. प्रचंड भूक लागली होती आणि वाकोडे ॲबॅकसने अजून किती वेळ लागेल ते कॅल्क्युलेट करत होता. आर्याने तर पंक्तीची वाट न बघता मागच्या मागेच जेवण सुरू केलं. मग आम्ही पोटभर जेवण करून घेतलं. या भक्तिमय वातावरणात लोकांच्या गाठीभेटी होतात, लोक जिव्हाळा जपतात आणि म्हणूनच हे सण साजरी करणं किती सार्थकी ठरतात.